किती लपवायचा प्रयत्न केलास तर लपणार आहे का माझ्यापासून? हे बघ, आप्पीच्यात आणि तुझ्यात मतभेद असली तर मी तुझ्यासाठी जुनाच बापू आहे ना. काय झालं? बाप्पू, माझं ना त्या अडकीत अडकलेल्या सुपारीसारखं झालं. काय करावं तेच कळालं. हे बघ, डोक्यात विचारांचा गुंता झाला ना की चुकांची शक्यता वाढत जाते. आधी शांत हो. बस बस बस. आता शांतपणे सांग, काय झाले? बाप्पू, आर्याचा फोन आला होता आता. ती म्हणली तिने दिवसभर उपास पकडलाय, तर तो सोडवण्यासाठी घरी येऊन. बर, तुला काय वाटतंय? हो, आत्ता माझ्या डोक्यात अमोलशिवाय दुसरा विषय नाही हो कुठला. त्यानं माझा साखरपुडा झालाय, पण त्या विषयावर मला आत्ता नाही बोलायचं. पण अमोलला इथं असं आजारी सोडून मी कसं जाऊ, तुम्हीच सांगा ना. अर्जुन, अरे अमोल बरा आहे की आता? डॉक्टरांनी सांगितले की तसं आपल्याला. हो बाप्पू, पण अहो. हे बघ, अमोलची तब्येत बरी आहे असं वाटतंय ना तुला? हा, मग तो होतोय बरा हळूहळू, पण बघ, त्याच्या तब्येतीची काळजी करू नको, आम्ही आहे. पण त्याची जर तब्येत बरी असेल तर तू कशाला स्वतःच्या अडचणी वाढवून घेतोयस? थँक्यू बाप्पू, तुम्ही समजून घेतलं मला. अर्जुन, ती पोरगी तुझ्यासाठी उपाशी, त्यात तिची काय चूक आहे सांग? मला वाटतंय बाप्पीशी बोल आणि जा. ठीक आहे बापू, मी बोलतो आप्पीशी. मी माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणायला इतकं ट्राय करतोय आणि आता मुशी बाबाला हलकवतीये काय काही असो, पण मी माझ्या मा आणि बाबांना वेगळं नाही होत. सिंबा, आता तुलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि अर्जुन, जे काय झालं त्यात त्या पोरीची चूक नाही, पण पुढे जाऊन तो पेस तुझ्यासाठी अवघड होणार असेल तर त्याच्यावर आत्ताच उपाय काढ. ते का हो तुम्हाला? आणि आर्याने असा विचार करणं साहजिकच आहे. पण एका विषयावर किती वेळा बोलणार रुपाली? हा, अर्जुन येईल पण अर्जुन, हा बोल अर्जुन. कुठे आहेस तू? निघालास? आर्या, अगं मी इथं अमोल जवळच आहे. अरे सॉरी, अमोलची तब्येत अजून ठीक नाही. मला कदाचित आज इकडंच थांबवलं. अर्जुन, माझा निर्जल उपवास आहे आणि तो अजून मी सोडला नाहीये. आर्या प्लीज समजून घे ना. हे बघ काय होतंय, अमोलला थोड्या वेळानंतर त्रास होतो. आता त्याला अशा परिस्थितीत इकडे सोडून कसं येऊ मी, सांग ना. अर्जुन, तू नक्की घरी येणार आहेस की नाही? अरे अगं सॉरी म्हणतो ना मी तुला. तू ऐक ना, तू प्लीज काहीतरी खाऊन. अर्जुन, तुझ्या वागण्याचा एकदा नीट विचार कर आणि जोपर्यंत तुला काय करायचंय हे क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत प्लीज मला कॉल करू नकोस. अरे बघितलं बाबा, त्याला चांगलं माहितीये की मी उपवास सोडलेला नाहीये, तरी तो म्हणतोय मला इकडे यायला जमणार नाही. अगं आर्या, बस, आता या घरची सून म्हणून मला परत इथे बोलवायचं नाही. आर्या, आर्या ऐक ना आर्या. अर्जुन, तू नक्की घरी येणार आहेस की नाही? अरे अगं सॉरी म्हणतो ना मी तुला. तू ऐक ना, तू प्लीज काहीतरी खाऊन. अर्जुन, तुझ्या वागण्याचा एकदा नीट विचार कर आणि जोपर्यंत तुला काय करायचंय हे क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत प्लीज मला कॉल करू नकोस. अर्जुन, अरे आपल्या साखरपुड्याच्या दिवशी किती खुश होते मी. त्या एका दिवसात आपल्या पुढील आयुष्याची कित्येक स्वप्न रंगवली होती. पण कुणाची नजर लागली ना, नेमकं तीच कळत नाहीये.
अर्जुन, अरे काय चुकतंय माझं, निदान ते तरी सांग. का काहीच स्थान नाहीये का माझं तुझ्या आयुष्यात? का तुला काही वाटतच नाहीये माझ्याबद्दल? एवढं जीवापाड प्रेम करून माझ्या वाट्याला हे काय येते? कारण तू त्याला जास्त जवळ करतेस आर्या. आई, अगं तू. का दुसरं कोणी अपेक्षित होतं का तुला? नाही आई, असं नाहीये. असं का बोलतेस तू? अगं रात्रीची तू अशी तुझ्या हातातली अंगठी बघत रडत बसलीस. वंसा, ते मी